प्रशांत कोरटकर वापरत असलेली कार पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। मर्सिडीजनं कोरटकर नागपूरहून चंद्रपूरला गेला होता आणि चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाजवळच कार सोडून तो फरार झाला अशी माहिती समोर येते। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉयसचं गूढ आता उकललेलं आहे। प्रशांत कोरटकरकडची आलिशान रोल्स रॉयस ही गाडी पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटेच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये आलिशान रोल्स रॉयस उभी असल्याचं व्हिडिओत दिसतंय। कोरटकर सोबत माझा कोणताही संबंध नाही। 3 महिन्यांपूर्वी एका कॉमन फ्रेंड सोबत कोरटकरची आणि माझी भेट झाली होती। ती गाडी मी BMW फायनान्स कडून 2017ला विकत घेतलेली होती असं स्पष्टीकरण तुषार कलाटे यांनी दिलं। प्रशांत कोरटकरच्या फरार प्रकरणामध्ये आपलं नाव गोवलं जात असल्याचं धीरज चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय। कोरटकरला मी ओळखत नाही। त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती माझा मित्र असल्यानं त्यानं वाहन मागितलं म्हणून मैत्री खातर त्याला वाहन दिलं, मात्र माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण धीरज चौधरी यांनी दिलंय। एक शिवप्रेमी म्हणून माझा राग स्वाभाविक आहे। प्रशांत कोरटकर समोर आल्यावर माझं मस्तक भडकलं। कोणत्याही शिवप्रेमीच्या मनात हेच आलं असतं, तेच मी केलं। त्यामुळे कोरटकर बाहेर जरी पडला तरी त्याला सहज महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा थेट इशाराच वकील अमित कुमार भोसले यांनी दिलाय। आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात अतुल लोंढेंविरोधात तक्रार दाखल केली आहे। कोरटकर प्रकरणात अतुल लोंढेंनी फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला। संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी तब्बल 3.5 तास तक्रार दाखल करून घेतली नाही असा खुलासा फिर्यादी संतोष देशमुखांचे ड्रायव्हर शिवराज देशमुख यांनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात जास्त पुरावे ज्या सुदर्शन खुलेच्या कारमध्ये सापडले होते ती कार त्याला भेट देण्यात आली होती अशी माहिती समोर येते। सुग्रीव कराडच्या टोळीविरोधात बोलण्याचं बक्षीस म्हणून सुदर्शनला वाल्मिक कराडनं ही गाडी दिल्याचं समोर आलंय। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे स्पष्ट झालंय की खंडणी ते हत्या प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत। त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होईलच असा ठाम विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केला। कामरावर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारनं कोर्टाचा निकाल वाचावा। विडंबनामुळे अस्वस्थ होण्याचं कारण काय असा सवाल कोर्टानं केलाय। कुणाल कामरा अल कायदाचा दहशतवादी आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह गाणं लिहून वादात अडकलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिलाय। 7 एप्रिलपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तुळजापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा देणाऱ्या 4 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत। यावेळी अजित पवारांकडून शहरात विविध जागांची पाहणी करण्यात आली। पुणे जिल्हा बँकेच्या शेजारील जागेचीही त्यांनी पाहणी केली। कर्जमाफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलंय। आता कर्जमाफी करण्यासारखी परिस्थिती नाही, भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। छत्रपती उदयनराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारवर सडकून टीका केली आहे। वारंवार मागणी करूनही महापुरुषांबाबत अपशब्द वापरण्यासंदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा का करत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला। तर यांचं महाराजांवरचं प्रेम वेगळी आहे का असा सवाल त्यांनी सरकारला केला। कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली आहे। यात 800हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला, पण यावर कुस्ती परिषदेनं आक्षेप घेतला। कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांवर कारवाईचा इशारा दिला। यावर तुम्ही कारवाई करून दाखवाच मग पाहू असा थेट इशारा रोहित पवारांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला दिलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे जरांगे 24 तासांकरता डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत। सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नसल्याचं दाखवून दिलंय।
शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी गर्दी केली। शनी देवस्थान जिल्हा प्रशासनानं भक्तांच्या सोयीसुविधांकरता मोठी तयारी केली आहे। मनमाड शहरातील नागरिकांनी गाळेधारकांनी पाणीपट्टी घरपट्टी पोटी तब्बल 17 कोटीपेक्षा जास्त रक्कम थकवल्यामुळे नगर परिषद आर्थिक संकटात सापडली आहे। करवसुली करता मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी धडक मोहीम सुरू केली आहे। थकबाकीदार जप्तीची कारवाई केली जाते। अंबरनाथमध्ये महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त पर्यावरणपूरक आणि सुबक कलाकृतीच्या गुढ्या तयार केल्यात। महिन्याभरापासून हे विद्यार्थी गुढ्या बनवण्यात मग्न आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तिरुपती नगर परिसरात नगर परिषदेकडून सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू आहे। मात्र या रस्त्याचं काम गेल्या वर्षीच झालं होतं। त्याचं रस्त्याचं काम न करता रस्ता नसलेल्या भागात रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जळगावच्या नशिराबाद नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक दिवसांपासून मुख्य जलकुंभाजवळच्या विहिरीवर स्लॅबच्या कामाचं घोंगडं भिजत पडलंय। मात्र याकडे नगर परिषदेनं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। कुणाचा जीव गेल्यावर दखल घेणार का असा संतप्त समाल ग्रामस्थांनी केला। चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवर मुख्य पाईपलाईन फुटल्यानं मार्केटमधील दुकानांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जाळोद या रस्त्याजवळ छापा टाकून 56 किलोचा गांजा जप्त केला। याची किंमत 11,39,000चा गांजा जप्त करत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या वसमतमध्ये राज्य शासनानं हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली। या संस्थेच्या अंमलबजावणीकरता शासनानं 7,84,00,000च्या निधीच्या वितरणाला मान्यता दिली। सिल्लोड तालुक्यातील किन्हुळा इथल्या पशु प्रदर्शनामध्ये अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यानं फिरत्या पशुवैद्यकीय पथकाचं लोकार्पण करण्यात आलं। सोलापूर ते गोवा 72 सीटर विमानाला DGCA कडून परवानगी देण्यात आली आहे। सोलापूर ते गोवा विमान सेवेकरता फ्लाय 91 या विमान कंपनीला निविदा देण्यात आली। त्यामुळे होटगी रोड विमानतळावरून आता येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे। येत्या 15 दिवसात कुणालाही न सांगता आम्ही चिपी विमानतळालाच टाळं ठोकणार असा इशारा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलाय। 5 महिन्यांपासून चिपीवरून मुंबईला जाणारी विमानसेवा बंद आहे असं वैभव नाईक म्हणाले। केंद्र सरकारकडून निधीला नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता पालिकेकडे आली आहे। त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित करावा असं पत्र नगर विकास विभागानं स्मार्ट सिटी प्रशासनाला पाठवलं आहे। शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। प्रवरा नदीवरील एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। अंबरनाथमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांकरता इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बघायला मिळालं। मनमाड शहरातील बाजारपेठेवर मंदीचं सावट आहे। वाढती महागाई आणि ऑनलाईन खरेदीची वाढती क्रेज बघता छोट्या मोठ्या दुकानदारांना फटका बसतोय। अंमळनेर तालुक्यातील मंगळूर इथल्या तरुणांनी पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरीची साफसफाई केली। विहिरीतील गाळ देखील काढण्यात आला। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दानपेटीमध्ये एका भाविकानं 1 किलो 100 ग्रॅम वजनाची 24 कॅरेट सोन्याची 11 बिस्किटं अर्पण केली। सोन्याच्या 11 बिस्किटांची किंमत सुमारे 1,01,20,000 रुपये इतकी आहे। दक्षिण सोलापुरातील अवैध धंद्यावरून भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। उत्तरं देता येत नाहीत तर आमसभेमध्ये आलात कशाला अशा शब्दात सुभाष देशमुखांनी पोलिसांना सुनावलं। गोंदियातून कत्तलीकरता नेत असलेल्या 35 जनावरांची पोलिसांनी सुटका केली। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली। वर्ध्याच्या एसटी विभागानं 207 प्रवाशांना दणका दिला। फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 23,000चा दंड वसूल करण्यात आला। जिल्ह्यात विविध मार्गांवर पथकाकडून ही कारवाई करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील 32 पैकी 18 वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला। मात्र वाळू घाटाचं पर्यावरण प्रमाणपत्र न मिळालेल्या वाळू घाटातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जाते। या प्रकरणी शेतकरी कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई न केल्यानं शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे।
गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील प्रशासकीय इमारतीचा वीजपुरवठा खंडित झालाय. बिल न भरल्यानं तो खंडित झालाय. लिफ्टही बंद असल्यानं कामाकरता येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसतोय. इमारतीत 32 कार्यालय असून 2,67,000चं वीज बिल थकीत आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसंच आरोपीला 10,000चा दंड ठोठावण्यात आला आहे. अलिबाग शहरामध्ये पोलिसांचं पथसंचलन पार पडलं, पण उत्सव आनंदात शांततेत साजरे होण्याकरता उत्साहाच्या भरात आनंदाला गालबोट लागू नये याकरता आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मूग पिकाची लागवड केली आहे. मुगाचं पीक चांगलं बहरात आलं असून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सोंडेघर गावातील धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं रुजली असल्यानं धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाडव्याची गुढी उभारण्याकरता शहरात बांबूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मेज बांबूला मोठी मागणी आहे. यावेळी बांबूचे भावही वाढलेत. 100 ते 150 रुपये एका बांबूला दर मिळतो आहे. बांधकाम साहित्याच्या आणि मजुरीच्या दरात झालेल्या वाढीमुळे 1,20,000 रुपये घरकुल अनुदानाच्या दुप्पट खर्च बांधकामालाच होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांवरच कारागीर आणि मजूर बनवण्याची वेळ आली असल्याचं ग्रामीण भागातील चित्र आहे. त्र्यंबकेश्वर इथं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरता येणाऱ्या साधू महंतांसह भाविकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता कुशावर्त तीर्थाप्रमाणेच नवीन कुंडाची उभारणी तसंच 7 किलोमीटरच्या घाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात एका 17 वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. रुखसाना नझीर शेख असं मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे. तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागताकरता लोणावळ्यामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. शोभायात्रेत वापरले जाणारे भगवे झेंडे बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती शिवराय, प्रभू श्रीराम आणि भारत मातेचे रथ शोभायात्रेत उभे केले जाणार आहेत. लोणावळ्याच्या INS शिवाजी आणि नागफडी सुळका या परिसरात 2 बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी स्थानिकांची मागणी आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 16 TMC राहिला असून उन्हाळा पिकांकरता विविध योजनांमधून उजनी धरणातून दररोज एकूण 4,000 क्युसेक पाणी सोडण्यात येतं. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 29.67% इतकी आहे. धुळे MIDC परिसरातील एका कारखान्यातून पोलिसांनी 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं. मुंबईसह पुण्यात हे पनीर पाठवलं जात असल्याचं समोर आलंय. जळगावातील खेडी फाट्यावर भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महेंद्र बोंडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मुरबाडमधील सरळगाव जवळच्या नेवालपाडा इथं ऐतिहासिक झुंजारराव वाड्याला भीषण आग लागली. आगीत 250 वर्ष जुना झुंजारराव वाडा जळून खाक झाला. नवी मुंबई पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या 3 जणांच्या टोळीला अटक केली. अटक करण्यात आलेले तिघेही यवतमाळ आणि नागपूरमधले रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 2,67,000च्या वस्तू जप्त करण्यात आल्या. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या 2 आरोपींना बनावट नोटांसह पोलिसांनी अटक केली. यात 500, 200, 100च्या बनावट नोटा आहेत. उल्हासनगरमध्ये एका सोसायटीच्या आवारात पार केलेली दुचाकी चोरट्यानं चोरी केली. या चोरट्यानं तोंडाला रुमाल बांधून सोसायटीमध्ये प्रवेश करत दुचाकी चोरली होती. चोरीची घटना CCTVत कैद झाली आहे. येवल्यातील बस स्थानक परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकला. 2 एजंट्ससह देहविक्री करणाऱ्या 5 तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. वर्ध्याच्या बोरगावात अवैधरित्या सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या 2 अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात एकूण 1,46,890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड परिसरामध्ये एका वाघाचा मृत्यू झाला. वाघाचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी वन विभागाकडून अधिकचा तपास सुरू आहे.
सोलापुरात मारुती कारला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून कारमधील सगळे वेळीच बाहेर उतरले. कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कारचं मोठं नुकसान झालेलं आहे. सांगलीच्या संजयनगर परिसरातील अरवाडे पार्क इथं घरफोडी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्या चोरट्याकडून पोलिसांनी 1,45,000चे दागिने आणि 2,94,000 रोख रक्कम जप्त केली. मुळशीमधील उरवडे गावातील प्राड या कंपनीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे कंपनीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मराठी नवीन वर्षाच्या स्वागताकरता पंढरीनगरीत साखरेचे गाठीहार बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे. गाठीहाराला मोठी मागणी आहे. पंढरीनगरीमध्ये जवळपास 1,000 क्विंटल साखरेचे हार तयार करण्यात येत आहेत. साई मंदिर कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं किराणा मालासह साखरेच्या गाठीचं वाटप करण्यात आलं. माजी खासदार सुजय विखे पाटील आणि साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते वाटप कार्यक्रम संपन्न झाला. हिंदू नववर्षाच्या स्वागत महोत्सवानिमित्त गोदाकाठी 20,000 स्क्वेअर फुटाची रांगोळी साकारण्यात आली आहे. या महारांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मालेगावात उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संत संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उपस्थित राहण्याची हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे. या संमेलनात त्यांना हिंदूवीर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठाननं मूकपदयात्रा काढली. या पदयात्रेत संभाजी भिडेंनी सहभाग घेतला. भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव गावात ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचं जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकार्पण करण्यात आलं. यामुळे ग्रामस्थांना फक्त 5 रुपयांमध्ये 20 लिटर आरओ फिल्टरचं पाणी मिळणार आहे. बदलापुरातून गणपती बाप्पा सध्या कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबईला समुद्रमार्गे रवाना होत आहेत. यंदा कॅनडाला 7,500 पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. भिवंडीतील माढा कॉलनीमध्ये जॅपनीज पद्धतीचा वापर करत एकेलस आणि द मेकिंग इंडिया फाउंडेशनच्या वतीनं 2,350 प्रकारची वेगवेगळी झाडं लावण्यात आली. आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून आता केवळ 3 दिवस निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित देयक अदा करण्याकरता हातात आहेत. त्यातही हे 3ही दिवस सुटीचे आहेत. मात्र वर्षअखेर लक्षात घेता मंत्रालयातील अनेक विभागांनी गुढीपाडव्याचा 30 मार्चचा दिवस वगळता शनिवार 29 मार्च आणि रमजानची सुटी असलेला सोमवार 31 मार्च हे 2 दिवस काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यावरील कर्जाचा भार, फुकटच्या योजनांवर होणारा मोठा खर्च आणि एकूणच आर्थिक नियोजन करताना होत असलेली कसरत या पार्श्वभूमीवर एकमेकांशी निगडीत असलेल्या योजनांचं एकत्रीकरण आणि फुकटच्या योजना कमी करणं अशा द्विसूत्रीवर भर राज्य सरकारनं दिला आहे. त्यासंबंधीचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर आता मुंबई महापालिका डॅशबोर्डच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. सध्या ही सुविधा फक्त पालिका अधिकाऱ्यांसाठी असणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याकरता द्यावयाच्या विकल्पाची मुदत 31 मार्च 2025 होती. मात्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या मागणीनुसार याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. आता या योजनेत सहभागी होण्याबाबत 31 मार्च 2026ला विकल्प देता येणार आहेत. नवी मुंबई हे फ्लेमिंगोचं शहर आहे. काही घटकांकडून पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून फ्लेमिंगो क्षेत्राचं अस्तित्व मिटवण्याचे प्रकार सुरू असल्याचा पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. नाईक यांनी पुन्हा फ्लेमिंगो सिटीचा आग्रह धरला. त्यामुळे आता तर फ्लेमिंगो वाचतील अशी चर्चा आहे. मार्च एंडिंगमुळे महावितरणच्या थकीत वीज बिलांची वसुली सुरू आहे. बिलाचा भरणा न केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातोय. महावितरणच्या वाशी मंडळानं तात्पुरत्या स्वरूपात 5,431 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केलाय. आर्थिक वर्षाच्या अखेरीस 3 दिवस सुटी आहे. या कालावधीमध्येही नागरिकांना कर भरणं शक्य व्हावं याकरता पालिकेनं सगळ्या करवसुली केंद्र आणि कार्यालयांना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एक छोटासा ब्रेक पहा. फक्त 25 मिनिटं 50 बातम्या.